बघा, मी आज मस्त वांग्याची भाजी बनवणार आहे. समारी सगळे वांगे कापले मी मस्त. हे बघा चिरून घेतले, मस्त 4 फोडी केले वांग्याचे असे कापले. पण त्याच्यासाठी हा मसाला, कांदा, खोबरं, लसूण, अद्रक, कोथिंबीर हे सगळं आता भाजून घेणार मस्त तव्यावरती. मी आता सगळ्यात पहिला हे कुकरमध्ये ना वांगा टाकते शिजायला, म्हणजे कसं 2 मिनिटामध्ये लगेच पटकन होऊन जाईल. आणि इकडे बघा तव्यावरती इकडे ना एक कांदे बिंदे भाजते तोपर्यंत. एकदम भारी लागते ही भाजी, नक्की करून बघा तुम्ही. सगळं वांग कुकर टाकून गेला. आता तेल टाकते मी, थोडं एक पळी तेल टाकते आणि वांगे मस्त 2-4 पाण्याने धुवून घेतले स्वच्छ. आता हे वांगे टाकते मी याच्यामध्ये. थोडंसं मीठ टाकते आणि याच्यामध्ये ना थोडंसं तांदूळ टाकायचा, एकदम भारी लागेल. पण मी आता टाकत आहे हे ना. आणि लहानपणी ना माझ्या मामाच्या घरी जाऊ ना, दिवाळीला जाऊ ना मी तिकडे, तेव्हा माझी मामी आणि ते टाकायचे वांगे शिजायला टाकले तर त्याच्यामध्ये तांदूळ टाकायचं थोडंसं, मस्त लागायचं पाहिजे एकदम भारी. पण कसं त्या आधीच्या पप्पाला आवडते ना, त्याच्यामुळे मी टाकत नाही. आता थोडंसं पाणी टाकते पोटभर. आणि झाकण लावून घेते. मसाला भाजते. थोडंसं तेल टाकून भाजून घ्यायचं मस्त. कांदा, खोबरं सगळं भाजून घ्यायचं. सगळं भाजून घेते मस्त. बघा हे मस्त आता भाजून झालं, सगळं भाजलं मस्त. कांदे खोबरे सगळं भाजलं. मी आता हे वाटण करून घेते मस्त मिक्सरच्या वाटणामध्ये. मी हे बघा चपात्यांचं कणिक मळून घेते. भाजी मस्त वांगे शिजून गेले, बंद केला गॅस. मसाला वाटायचा बाकी आहे आणि तोपर्यंत मी एक कणिक भिजते, कारण की मसाला वाटला असता पण ते मिक्सरचे बाटे थोडं खराब झाले ना, ते चालले आता दुरुस्त करायला. इथं बाजूला दुकान आहे ना, ते म्हणजे रिंग ते मध्ये एरिया होता ना, त्याच्यामध्ये बोर्डिंग राहते ना, ती तुटून गेली. ते चालले आता. तोपर्यंत मी आता कणिक भिजून घेते मस्त, मग मसाला वाटून घे. भात पण करायचा आहे मला थोडा, पिवळा भात लागतो ना, त्याच्यामध्ये थोडंसं भिजते मी. चला भावा बहिणींनो, मग मी कणिक बिनिक भिजते तोपर्यंत तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटतो, काय वाटतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा.
परात आहे माझ्याकडे 2 परात आहे, पण मला याच्यामध्ये आवडतं म्हणून याच्यामध्ये भिजते कणिक. जर तुम्हाला असं वाटतंय की प्लास्टिक त्याच्यामध्ये भिजते, मला आवडते भिजायला, मस्त कणिक भिजायला, त्याच्यामध्ये भिजते. मस्त वळून घेते पहिला. चपात्या बनवून घेते मी आता पहिला. ते काही आले जाता येता टाइम लागेल थोडा. गाई मस्त चटई बनवली मी, कारण की खाली चपात्या लागतं ना, मग ती पीठ खाली पडतं, काही पडतं आणि एकदम मस्त नागायला लागतं आपलं, खाली पडतं आणि मध्ये त्याच्यामुळे मस्त शिवलं बघा एकदम. लायटर पण घेतलं, लायटर सपल कुठे पण ठेवा जातं लायटर. चला मग आता चपात्या बनवून घेते मस्त. असं चांगलं मळून घ्यायचं, हे पीठ असं चांगलं मळलं ना, मग चपात्या एकदम नरम येतात, मऊ येतात मस्त. त्याच्यामुळे सगळं असं जेवढं मळलं ना तेवढ्या चपात्या भारी येतात मस्त. चपात्या बनवते आता चपात्या. पण मस्त तापून गेला. आधी पप्पाला फोन लावून बघ रे, किती वेळ लागेल बघ बरं. हे आधी मिक्सरचे पण दुरुस्त करायला गेले ते इथं बाजूला, जवळचे जवळ आहे आमच्या इथं दुकान सगळं. तवा मस्त तापून गेला. मी ना काल आहे ना ब्लाऊज शिवलं मस्त कटोरीचं एकदम भारी, पण त्याचा व्हिडिओ काढला आणि मी, कारण की अर्जंट आलं होतं शिवायला ब्लाऊज, त्याच्यामुळे व्हिडिओ काय जमलं नाही काढायला. तसं म्हणजे एकदम लवकर पटपट शिवलं नाही मी. ते कसं कॅमेरा लावा, हे लावा, हे लावा, व्हिडिओ काढायला टाईम लागतो ना, इकडे तिकडे करावं लागतं घडी घडी, मोबाईल इकडे तिकडे ठेव. आधीला सांगितलं, आधी मी काढलं सुद्धा नाही. गरम गरम चपाती भारी लागते खायला मस्त. चला मग मी आता सगळ्या चपात्या बनवून घेते मस्त, मग नंतर भेटू, तोपर्यंत ते पण येऊन जातील. चपात्या बनवून झाल्या माझ्या, शेवटी चपाती आहे, शेवटली चपाती आहे. थोडा माझ्या बोलू एवढं. चला आता माझ्या चपात्या बनवून झाल्या सगळ्या.
भाजी पण शिजून झाली आहे. थोडंसं पाणी होतं ना त्याच्यामुळे थोडंसं पाणी होतं त्याच्यामुळे मी परत गॅस चालू केला. ते पाणी सगळं पडलं ना मग कळू लागत नाही मग भाजी नाही तर मग कडसर लागते. ते बघा आता मिक्सरच्या भांड्यात काय बाहेर गेला तू बाहेर गेला ना मग दादा पप्पा सोबत गेला ना का बसायला का मध्ये असं प्लास्टिकचं राहत नाही का ते लोखंडीचं काहीतरी हा पितळचं राहतं मध्ये रिंग असं गोल ते सुटून गेलं ना कधी ना चला मी आता वाटून घेते. काय रिंग मी मला एक मध्ये का फक्त स्क्रू टाका नाही हो माझ स्क्रू टाकण्याचा 50 रुपये मग 50 रुपये होय हे सगळं चांगलं होतं आता मग ते गोल टाकले ना ते 50 नंतर 150-200 रुपये देतात अरे एवढं 50 पाहिजे त्या बघा ना 50 जास्त आहे तेवढं नाही पाहिजे चला मी आता मिक्सरमध्ये वाटून घेते मसाला. सर जा तिकडे तू जा जा भाजी भात बनवणार तुला मस्त. चला मी आता भाजी करून घेते पहिला. तेव्हा मस्त वांगे शिजून घे मला दिसत नसेल पण वांगे मस्त शिजले एकदम बारीक मऊ झालं का काही दिसत नाही वाटतं. झालं शिजून गेले मस्त. मी आता भाजी बनवते. बा रात्री ना आम्ही भज्या तळल्या होत्या ना ती कढाईत पडली टाकलेली होती मस्त त्याच तेलामध्ये मी आता भाजी बनवते. थोडंसं चिपकून गेलं ते तेल जास्त होऊन काढून घेते थोडं ते. जास्त तेलकट पण चांगलं लागत नाही भाजी खायला. बघा मसाला मस्त वाटून झाला बारीक. आता भाजी बनवते मस्त. मसाला ती भाजी मला खूप आवडते. तेल टाकलं नाही अजून. थोडंसं भात पण बनवणार मी मस्त आधीसाठी तुला भात आवडतो ना. तेल तापलं बघूया. तेल तापलेलं नाही अजून. तेल मस्त टाकून घ्या काय म्हणता होता ना तू बापू फिरायचा का जा फिरून घे थोडं एक चक्कर मारून ना आमचा फिरून चालला फिरायला. गरम मसाला तो टाकते मी आता. मसालाचा डबा आहे पण आहे ना तो डब्याला थोडासा तडा पडलाय
ते झाकण लवकर उघडत नाही, म्हणजे लवकर लागत नाही असं काही पण होतं. त्याच्यामुळे मी जास्त वापर करत नाही त्याचा. मला घ्यायचा आहे मसाल्याचा डबा, एक चमचा तिखट टाकते. मसाला तळायचा आहे तुम्हाला दाखवते. मिक्सरच्या पाण्यात घेऊन थोडंसं पाणी टाकते याच्यामध्ये. मसाला आता 2 मिनटं चांगलं तेल सुटलं ना तोपर्यंत होऊ देते मग. बघा आपलं जसं आहे तसं आहे, आपलं जसं आहे तसं दाखवते मी. बघा मस्त वांगे टाकते आता. वांगे शिजलेले ना, शिजलेले थोडे जास्त शिजलेले पण काही हरकत नाही, मस्त लागतं त्याला शिजलेले वांगे. आमच्या घरी वांग्याची भाजी बनवली मी, म्हणजे आधीच्या पप्पाला वांगी आवडत नाही, सरळ सरळ खातात. एक अर्धा वांग खाता फक्त, आणि माझ्या सासूला पण काही एवढं आवडत नाही. मग मी एकटीची वांगे खाणार आहे, मग माझ्यासाठी गंज झालं एवढं 2 एक. थोडीशी भाजी बनवते पेराची बनवते. वास एकदम भारी येतोय भाजीचा मस्त. हे बघा मीठ टाकते, थोडं कमी टाकते. आपण पहिले बी टाकले ना भाजीमध्ये मीठ. भाजी झाली आपली तयार. आता फक्त गदक यायचं बाकी आहे. गदक येतो तोपर्यंत मी इकडे आता भात टाकून देते मस्त. गॅस बारीक करून दिला. मी आता इकडे याच कुकरमध्ये भात लावते थोडा पिऊसाठी. कुकर करून जातो. भाजी वांगी काढली ना त्याच्यामध्ये भात टाकते आता थोडासा. भाजीला वास येतो, एकदम भारी वास येतो. मी तांदूळ काढून आणते. तांदूळ काढून आणलं मी आता मस्त थोडंसं साफ करून घेते. काही घाण नाही एवढी त्याच्यामध्ये. आमच्या पिवळा काय झालं काय माहिती. चपाती पहिला खायचा तर मस्त, पण चपातीच खात नाही. काय माहिती थोडं लावा चपातीला. जिससे पता नहीं क्या होगा बट कुछ तो होगा। सामने का दो ये खराब है, ये क्या होगा शार्ट से यहाँ का जो मेल मिलता है ना वो बैटिंग करता है। ये मार मार के देखना पड़ेगा या तो I don't know how I should feel about that.
पुरी पण संपून गेली. 2-4 दिवसापासून व्हिडिओ टाकला नाही मी, कारण की पिवले तर आधी तुम्हाला खूपच, त्याच्यामुळे व्हिडिओ काढायला मग सुद्धा नाही मला. तेल टाकलं ना, तेल टाकलं का मग वरती भात पाणी वरती किंवा थोडं तेल टाकते. बारीक तर गॅस नाही फास येतो एकदम चालतो बारीक. हे बघा आपली भाजी मस्त झाली आता. दाखवते मी मस्त. हे बघा मस्त एकदम भारी झणझणीत चमचमीत एकदम भारी मस्त. चला आता माझी भाजी झाली. चपात्या झाला, भात टाकला, भात भून जाईल आता 10 मिनिटामध्ये. आता जेवायचंच आहे. चला या तुम्ही पण मस्त वांग्याची भाजी खायला गरम गरम. इकडे बघा आधी झोपलाय, टीव्ही बघतोय. आधी झोपलेला आहे आमचा पिऊ. आणि पिऊची आई म्हणजे माझी सासूबाई ते गेले फिरायला बाहेर. बघा होता पण झाला. चला मग आवाज काय भेटू नंतर. काय बेटा नको पापड बसले ना. फ्रीजचे पापड आहे, पापड विकत पाकिट आणलं होतं बघ, तेवढं येतात छोटे छोटे पापड. मस्त पापड भाजले आता. चला आता आम्ही जेवायला बसतोय. या तुम्ही पण जेवायला. चल जो तर पिऊ. चल बस एक आहे घर में कुकर गरम है तिकडे तिथे बस. पिऊ पाटी पिऊ 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 आधी तो दे पे या मला सगळ्यांना सा बोल जेवायला या. मागे सर थोडा मागे सर घाल मागे सर खाली बस. या ना जेवायला या ना. हो सकता है डोनाल्ड ट्रंप की बेटी इवांका आधी निंबू सारे के इलेक्शन में मिस्टर बर्न्स ने दिमाग को कंट्रोल करने की एक डिवाइस बनाई ताकि लोगों के माइंड को उनकी मर्जी के खिलाफ चलाया जा सके. और अब आपको बताते चले कि दुनिया के जाने माने बिलियनर इलॉन मस्क, जिनको आप सिर्फ टेस्ला, स्पेसएक्स और स्टारलिंक जैसी कंपनीज के मालिक के नाम से ये तो पढ़ी बैठा जो हे बा मस्त या जेवायला मस्त वांग्याची भाजी खायला. जेवतोय भरलेल्या वांग्याची भाजी खातो. भरले वांग्याची
आहे